आणि नवीन वर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनानं करण्यासाठी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आणि याच गर्दीच्या नियोजनासाठी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळते। आणि याच नियोजनासंदर्भात सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पाहूया। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी एकंदर संपूर्ण भाविकांची मोठी गर्दी आज आपल्याला एकंदर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पाहायला मिळत आहे। खूप मोठी गर्दी आपल्याला अगदी सकाळपासूनच इथं साधारण 1 ते 1.5 किलोमीटर रांग लावून लोक भाविक बाप्पाचं दर्शन घेत आहेत। एकंदर नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत। एकंदर मंदिर प्रशासन देखील एकंदर सज्ज झालेलं आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे। आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टी आहेत स्वतः राजाराम देशमुख सर। एकंदर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या। आणि एकंदर आज बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठी गर्दी अगदी पहाटेपासूनच आहे। कशा प्रकारे नियोजन आहे काय सांगाल एकंदर? नमस्कार। सर्वप्रथम आज देश विदेशातून येणाऱ्या गणेश भक्तांचे मी मनापासून मंदिरामध्ये स्वागत करतो आणि आपल्या सर्व पत्रकार मित्रांनाही मनापासून शुभेच्छा। आमच्या न्यासाकडून अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे। काल 31 डिसेंबर कालही अशीच प्रकारे गर्दी होती। आज 1 तारीख नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि उद्या मंगळवार, त्यामुळे तिन्ही दिवस अशाच पद्धतीनं गर्दी राहील। अतिशय सुसज्ज पद्धतीनं रांगेतूनच भाविकांना दर्शन देण्यात आहे। लांबच्या लांब रांगा आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचा त्रास भाविकांना होऊ नये ह्याची न्यासाकडून आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे। आमचे स्वयंसेवक असतील, फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, पोलीस आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, तर सर्वांचं आम्हाला न्यासाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतंय। त्यामुळेच आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सर्व भाविकांना दर्शन देण्याचं काम करतो। तर एकंदर बाप्पाची संपूर्ण आरास करून बाप्पाचा एकंदर कुठेतरी संपूर्ण प्रार्थना करण्यासाठी मोठी गर्दी जमलेली आहे आणि एकंदर मंदिर प्रशासन देखील आपल्याला सज्ज पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।